अंजलीताई, स्वागत आहे झी 24 तासवर. मगाशीच आपलं बोलणं झालेलं होतं आणि तुम्ही सांगितलेलं आहे की महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना मी भेटणार आहे. मंगळवारी त्यांनी भेटीची वेळ दिलेली आहे. काय या भेटीमध्ये आपण त्यांना सांगणार आहात, कोणकोणत्या तक्रारी करणार आहात? नाही, खरं तर कसं आहे, की ही जी जमीन आहे ती महारवतनाची जमीन, त्याच्यात काही कायदे असतात. म्हणजे जर ती घाण सुद्धा ठेवायची असेल, तरी कलेक्टरची परमिशन घ्यायला लागते. पण आता ही जर विक्री केली असेल आणि ही खरेदी यांच्या अमेडिया होल्डिंग्स LLP नावाच्या कंपनीने केली असेल, तर ही बेकायदेशीर मानली जाते आणि खरं ती सरकार जमा करण्यात येते. तर म्हणून महसूल मंत्र्यांना आपण तक्रार द्यावी यासाठी मी त्यांची मंगळवारी भेट घेणार आहे. कारण मी सोमवारी पहाटे भारतात परत येणार आहे आणि आल्या-आल्या मला ही तक्रार त्यांना लेखी स्वरूपात द्यायची आहे. कारण प्रत्येक गोष्टी आपण जेव्हा लढतो, तेव्हा कायदेशीर लढताना त्याला काही-काही लीगल रेमेडीज जेव्हा करायला लागतात, तर तशा प्रकारे मला ती पहिली कंप्लेंट जी आहे, तर लेखी तक्रार ही मला त्यांना सुपूर्द करायची आहे आणि त्यांच्याकडनं हीच मागणी करायची की तुम्ही आता मला कोर्टात जाण्याची वेळ माझ्यावर आणू नका. की महसूल मंत्री म्हणून हा जो व्यवहार आहे हा कायद्याच्या बाहेर आहे आणि याच्यावर तुम्हाला कारवाई ही केलीच पाहिजे. जर त्यांनी ती केली नाही तर मग कोर्टात जायचा माझा मार्ग मोकळा होतो. पण यावेळेस मात्र अजित पवारांना बिलकुल सोडणार नाहीये. कारण आत्ताच 2 दिवसापूर्वी आपल्याला आठवत असेल, त्यांनी शेतकऱ्यांना बोलताना म्हणाले, शेतकऱ्यांना सारखं माफ लागतं, सारखं फुकट लागतं आणि तुमच्या मुलाला काय लागतं हे त्यांनी केलेले कृत्य फुकट नाहीयेत का? तुम्हाला लाज वाटायला पाहिजे बोलताना. तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, तुमच्याकडे वित्त विभाग आहे आणि असं असताना तुम्ही हे जे शेतकऱ्यांबद्दल बोलला हे तुम्हाला शोभतं का? आणि ह्याच व्यक्तीच्या पोराला जर 126 कोटी, खरं तर तुम्ही सगळे दाखवताय की 21 कोटीचा, पण 21 कोटी स्टॅम्प ड्युटी नाहीये. कारण ही जी जमीन आहे, जर ही 1804 कोटीची असेल, तर 60% प्रमाणे 126 कोटी याच्यावर स्टॅम्प ड्युटी होते. आणि जो आत्ताचा झालेला व्यवहार आहे, 300 कोटी जो दाखवला आहे, तो फक्त रेडी रेकनर प्रमाणे दाखवलाय. आणि रेडी रेकनरचा म्हणजे कोरेगाव पार्कमध्ये एवढा भाव नक्कीच नाहीये. म्हणून जर तुम्ही माझी ट्विट आता लोकांना दाखवली, त्याच्यात मी काही मागण्या केल्यात. की खरं तर कोरेगाव पार्कमध्ये जमिनीचा याच्या आधीचा आणि नंतरचा व्यवहार किती झालाय हे बाहेर काढा. त्याच्यानंतर त्यांची जी कंपनी आहे अमेडिया होल्डिंग्स LLP, आता ती LLP आहे. मी काल जेव्हा झी 24 तासशी बोलत होते, तेव्हा ती अमेडिया होल्डिंग्स ही मला वाटलं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. पण ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाहीये, ती LLP आहे. म्हणजे LLP मध्ये दोघं जे असतात ते पार्टनर्स आहेत. त्यांची लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप कंपनी आहे. आणि त्याच्यात आत्ताच्या घटकेला 1 लाख रुपये टोटल आहेत असं दाखवलं जात आहे. कॉन्ट्रीब्युशन म्हणतो आपण त्याला. कारण त्याच्यात शेअर्स नसतात, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि 1 लाख जर कॉन्ट्रीब्युशन या कंपनीचं आहे, तर मग त्यांनी 300 कोटी कुठून आणले? आता हे 2 प्रकारे आणता येतात. एक ज्याला आपण अनसिक्युअर्ड लोन्स म्हणतो किंवा 2 ज्याला आपण बँकेकडनं घेतलेलं कर्ज म्हणतो. तर आता यांनी हे 300 कोटी रुपये कुठून आणले हे त्यांना सिद्ध करणं गरजेचं आहे. ते करण्यासाठी त्यांना त्यांची चौकशी झाली पाहिजे. हा व्यवहार 10 कोटीच्या वरचा आहे म्हणून EOW कडे याची चौकशी देता येते आणि त्या व्यतिरिक्त त्यांना ED कडनं ही चौकशी ED आणि EOW करावी की हे पैसे याच्या कंपनीमध्ये आले कुठून आणि या पार्थ पवारांकडे एवढ्या पैशाचा वर्षाव कुठून होत असतो सारखा. त्यांच्या इतक्या ज्या कंपनी, इतक्या ज्या जमिनी आहेत, तर सारखं हे सगळं कुठून होतंय हा याची चौकशी झाली पाहिजे. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करणं, ज्याला आपण ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणतोय, हा सरळ सरळ अजित पवारांनी केलाय. कारण 22 तारखेला या कंपनीने आम्ही IT पार्क काढणार म्हणून नुसता त्यांचं जे आपण रेझोल्युशन म्हणतो ते केलं आणि त्याच्याबरोबर ताबडतोब 24 तारखेला त्यांना त्याची जी वेवर जे दिलं गेलं ते कसं दिलं गेलं, त्यांना स्टॅम्प ड्युटी कोणी आणि काय हक्काने त्यांना ती दिली ह्याचा देखील खुलासा करणं गरजेचं आहे. तर हे अजित पवारांच्या पदामुळे झालंय आणि पदाचा दुरुपयोग करणं हे प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट खाली येतं आणि त्याच्यात त्यांचा सरळ सरळ त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांचा घेतला गेला पाहिजे.
कारण आपल्याला जर आठवत असेल एकनाथ खडसेंचं सुद्धा असंच झालं होतं. त्यांनी त्यांच्या पत्नीला आणि जावयाला भोसरीमध्ये जी जमीन घेऊन दिली होती, तर तसाच प्रकार आता इथे दिसतोय आपल्याला, की पार्थ पवारांकडे काही 300 कोटी नक्कीच नाहीयेत. ते त्यांचे जे आले ते नक्की त्यांच्या वडिलांचेच असणार. त्याच्यात जे त्यांना स्टॅम्प ड्युटीमध्ये आता जे ते 500 रुपये भरली त्यांनी 126 कोटीच्या ऐवजी, हे देखील मेहरबानी अजित पवारांमुळेच झाली आहे. तर पदाचा दुरुपयोग केला म्हणून अजित पवारांचा राजीनामा याच्यात नक्कीच झाला पाहिजे. आणि आत्ताच्या घटनेला मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी आणि त्या समाजाच्या लोकांनी सगळ्यांनी मिळून पूर्ण महाराष्ट्राने आता हे लावून धरलं पाहिजे. कारण आत्ताच्या घटनेला पुण्यातल्या बहुतांश जमिनी म्हणा, IT पार्क्स म्हणा, हॉटेल्स म्हणा, बँका, तो प्रत्येक ठिकाणी अजित पवार आपल्याला का लागतात मला हेच कळत नाही. आता हॉकी टीम मध्ये सुद्धा अजित पवार जर मोहोळ आणि मुरलीधर मोहोळ आणि अजित पवारांना जी मिळाली, तर मला असं वाटतं हॉकीमध्ये अजित पवार, शाळांमध्ये अजित पवार, कॉलेजेसमध्ये, कंपन्यांमध्ये सगळे व्यवहार तुम्हीच करायचे, तर बाकीच्या लोकांनी करायचं काय? आणि हे सगळं थांबवायला हवं. ही जी उघड लूट चालली आहे ना महाराष्ट्रात, याच्या विरुद्ध मी तर नक्कीच लढणार आहे. अगदी ताई, तुम्ही जसा उल्लेख केला, अनेक महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत. तर या सगळ्याचा जर विचार केला तर जिल्हाधिकाऱ्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे. त्यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की या संदर्भात महसूल विभागाला अंधारात ठेवलं गेलं, त्यामुळे अंधारात ठेवलं गेलं असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र या संदर्भात आता आम्ही पूर्ण चौकशी करू, एक समिती स्थापन केलेली आहे आणि मग जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करू असं त्यांनी म्हटलंय. नाही, संमती बिमती काही उपयोगाची नसते. त्याचे कधी अहवाल बाहेर येत नाहीत. भोसरीच्या प्रकरणात सुद्धा एक समिती होती. त्याचा अहवाल आज तगायत आपल्याला कोणाला मिळालेला नाहीये. त्यामुळे हे सगळे थोतांड आम्हाला नकोत. आता याची चौकशी सगळ्यांच्या देखत होणार. कुठली समिती करणार नाही. आणि मला तर खरं एकीकडे बरं वाटतंय की कलेक्टरांनी असं विधान केलंय की आमची परवानगी घेतली गेली नाहीये, म्हणजे विषय संपला. ती परवानगी घेतली गेली नसेल तर हा तात्काळ पूर्ण व्यवहार रद्द करून ही सगळी जमीन सरकार जमा झाली पाहिजे, आणि ती पण ताबडतोब. त्याच्यात कुठेही वेळ काढूपणा नाही. आणि तुमची जर राजकीय गणितं बघत बसाल तुम्ही की आता तुम्हाला ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जर तुम्ही हे सगळे धंदे करत असाल तर ते बिलकुल खपून येणार नाही आम्ही. अगदी धन्यवाद अंजलीताई, आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.